राज्यात लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला. शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील मतदारांनी विकास कामाची पोचपावती दिली. सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानतो. अशी आमदारपदी निवड झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी दिली. महायुती जनसुराज्य शक्ती पक्षाचे विद्यमान आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी 5व्यांदा शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. विनय कोरे यांनी 36,053 मते जादा घेऊन शाहूवाडीचा बालेकिल्ला राखला. विनय कोरे यांना 1,36,064 मते घेतली, तर महाविकास आघाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना 1,11,000 मते मिळाली. माजी आमदार सत्यजित पाटील यांची स्वतःच्या गावातच पिछेहाट झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मतमोजणी शाहूवाडी तालुक्यातून सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद शितूर वारूड मतदारसंघात पहिल्या फेरीत विनय कोरे यांनी 20 मतांची आघाडी घेतली, पण त्यानंतर सत्यजित पाटील सरुडकर यांनी हजाराच्या फरकाने आघाडी घेतली. तसेच सरुड जिल्हा परिषद मतदारसंघात देखील आघाडी घेतली, पण ती मतांची आघाडी पाहिजे तेवढी मिळाली नाही. ते स्वतः राहत असलेल्या भागातून त्यांना अगदी अल्प आघाडी मिळाली. तर पिशवी बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघात विनय कोरे यांनी आगेकूच करत पाटील यांना मागे टाकत आघाडी घेतली. शाहूवाडी तालुक्यातील शेवटीचा जिल्हा परिषद करंजोशीमध्ये सत्यजित पाटील यांनी अधिक मताधिक्य घेतले, पण विनय कोरे यांनी घेतलेल्या आघाडीवर मात करता आली नाही. शाहूवाडीतून सत्यजित पाटील यांना अल्प प्रतिसाद मिळाल्याने विनय कोरे यांनी शाहूवाडीतून 1,031 इतक्या मताधिक्य घेऊन पन्हाळा तालुक्यात एंट्री केली. तर पन्हाळा तालुक्यात 7वे मतदारसंघात विनय कोरे यांनी 4,112 मते जादा मते घेऊन आगेकूच केली. कोडोली आणि वारणानगर परिसरातून मोठे मताधिक्य घेत मुसंडी मारली. पन्हाळागड आणि पूर्व बांधारी तसेच पूर्व भागातील गावात देखील विनय कोरे यांनी चांगली मते घेत सत्यजित पाटील यांची पिछेहाट करत मोठ्या फरकाने आघाडी घेतली. तसेच पन्हाळा, पश्चिम बंधारी आणि कोतुली ते पोर्ले ठाणे या भागात मोठ्या प्रमाणात मते घेतली. अखेरच्या टप्प्यात ज्योतिबा डोंगर आणि परिसरातून मोठे मताधिक्य मिळाल्याने सत्यजित पाटील यांची पिछेहाट होत विनय कोरे यांनी एकतर्फी विजय मिळवला. समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके उडवत आतिषबाजी करत जल्लोष व्यक्त केला. शाहूवाडी येथील निकालानंतर निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे यांना आमदारपदी निवडीचे प्रमाणपत्र वितरण केले. यावेळी सर्जेराव पाटील, अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माधवी शिंदे जाधव तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रामलिंग चव्हाण उपस्थित होते. शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी रामचंद्र काशीद, पन्हाळा. शाहूवाडी पन्हाळ्यातल्या सगळ्या मतदारांचं जेवढे ऋण व्यक्त करावे की प्रचंड मोठा विश्वास खरं तर त्यांनी या मतदानाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून आज व्यक्त केल्याचं आपण सगळ्यांनी बघितलं. अनेक गोष्टी ह्या निवडणुकीमध्ये खरं तर सकारात्मक घडत गेल्या. महायुतीनं शेवटच्या काळामध्ये घेतलेले अनेक निर्णय, त्यात प्रामुख्यानं लाडकी बहीणचा जो एक अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आणि तो पारदर्शकपणानं, जे मी माझ्या अनेक मनोगतात सांगायचो की ही योजना शासनाची अशी योजना आहे की त्यात 1 रुपयासुद्धा कुठल्या भगिनीला पैसे खर्च न करता तिच्यापर्यंत पोचली आणि पारदर्शकपणानं पोचली. जवळजवळ 7,500 रुपये मिळाले आणि अतिशय मोठा आनंद त्यांना होता की बाबा कोणतरी आपल्याला थेट आपल्या खात्यावर एक भाऊ म्हणून मदत पोचवतं आहे, आधार देतं आहे, अशी भावना खरं तर आम्हाला प्रचारात दिसायची. म्हणजे मला तर वाटतं ह्या वेळच्या आमच्या प्रचारात म्हणजे असं प्रचाराला आम्ही गेलो आणि एक 5-50-100 महिलांनी ओवाळलं नाही असं कुठलं गाव नव्हतं. आणि ते जाणवायचं की त्यांना ह्या सगळ्या लोकराज्यातनं त्यांच्यासाठी काहीतरी झालं ह्याच्याबद्दलचा एक आनंद जाणवायचा. आणि खरोखर मतदानाचा टक्कासुद्धा महिलांचा त्या पद्धतीनं वाढला आणि ह्याचा ऑल ओव्हर महाराष्ट्रात एक ऐतिहासिक असा विजय नोंदवण्यातला खरं तर आपण सगळ्यांनी बघितलं. आणि शाहूवाडीच्या सगळ्या जनतेचं मला आभार मानले पाहिजे की कामातनं नातं जोडायचा जो एक प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला, त्याला लोकांनी साथ दिली की मतं कुठल्या गावात किती आहेत, त्या गावानं आपल्याला मतं दिली आहेत का नाही, त्या गावात आपली ग्रामपंचायत आहे का नाही, ह्याचा विचार न करता त्या गावाला गरज एखाद्या कामाची आहे तर ते काम करायचं, अशी एक धाडसी भूमिका घेऊन. आणि आम्हाला तसा निधीसुद्धा खरं तर ह्या 2.5 वर्षाच्या काळात प्रचंड निधी उपलब्ध झाला विकासासाठी.
आणि तो राबवायचा जो प्रयत्न झाला त्याचंसुद्धा फार मोठं स्वागत. म्हणजे काहीतरी घडतंय ह्याचं स्वागत करायचं अशा पद्धतीची सुद्धा भूमिका खरं तर अनेक गावांनी त्या ठिकाणी स्वीकारल्याचं चित्र आपण ह्या ठिकाणी बघतो आहे. लोकांना अजून मोठं खरं तर ह्यात उत्स्फूर्त सहभागी व्हायचं होतं. अनेक काहीतरी प्रयोग शेवटच्या 4 दिवसात जे निवडणुका म्हटलं, राजकारण म्हटलं की हल्ले प्रतिहल्ले हे येतात आणि त्यामुळं बाबा लोकसभेला आमचा पराभव केला गेला, मला जाणीवपूर्वक पाडलं गेलं, हे असे काही भावनिक मुद्देसुद्धा करून काही मतदारांना ॲट्रॅक्ट करायचा शाहूवाडीत प्रयत्न झाला. नाहीतर अजूनसुद्धा शाहूवाडीतलं चित्र वेगळं दिसलं असतं अशी माझी स्वतःची जी आम्ही बघायचो त्यात आम्हाला ते जाणवत होतं. पण एक फार मोठं लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्यावर म्हणजे आमचे करण बाळांनी शाहूवाडीमध्ये अतिशय मोठी भूमिका त्यांच्या सगळ्या संजय दादांच्यापासून जे ऋणानुबंध सांभाळे होते त्यांची या सगळ्यांच्या बरोबरपर्यंत पोचून ही भूमिका यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यशवंतदादांच्या रूपानं जेवढी सहकार्य अमरभाऊनी म्हणजे कोडोलीत अगदी कॉर्नर सभा घेण्यापासून अगदी त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्याची समजूत 2-2 तास जरी काढावी लागली एखाद्या गावात जाऊन ते काढण्यापर्यंत म्हणजे असं एक ज्याला आम्ही सगळे जे एकत्र आलो होतो विचारानं ते एक फार चांगलं टीमवर्क त्या ठिकाणी झालं. सर्जेराव दादांच्यासारखा कार्यकर्ता जो वाड्या वस्त्यांच्यापर्यंत लोकांना एक आधार देणारा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे. कोणी रात्री आला अपरात्री आला उठून त्याच्यासाठी मदत करणं, त्याने अनेक लोकांना ह्या प्रक्रियेत आणणं, त्यांना विश्वास देणं, असं सगळ्या म्हणजे त्याला टीमवर्क म्हणतो. म्हणजे अगदी आता हे तर म्हणजे PD पाटील आहेत त्यांनी मुंबईची आमची सगळी यंत्रणा सांभाळली. फार अवघड ते म्हणजे ह्या टीमवर्कला फार महत्त्व आहे. म्हणजे मुंबईची मतं मला वाटते ऐतिहासिक मतं आली. 210 बसेस आणि 88 प्रायव्हेट व्हेकल्स मुंबईसनं आल्या आणि तुम्ही ते बघितलं म्हणजे उत्सची मतं शेवटी कशी नेली, म्हणजे किती लोक इन्व्हॉल्व होतात. म्हणजे लढाई हा शब्द काही खोटा नाही. म्हणजे मला वाटतं या सर्जेराव दादांच्या डेपोवरती बस थांबवली आणि बसमधनं उतरून लोक त्या छोट्या गाड्यातनी ट्रॅव्हलरमध्ये बसवले आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी मलकापूरच्या आणि उत्सच्या मलकापूरचा रस्ता अडवला की त्या ट्रॅव्हलरच्या आडवं कोण ट्रॅफिक येऊ नये. 5 मिनटं शेवटची राहिली होती आणि 3 मिनटात ती बस उत्सतवर नेली आणि मग ते 29 लोकांनी मतदान केलं. म्हणजे एकेका मतासाठी म्हणजे तशाच बुरुंबाळच्या केंद्रावर मी शिंगटे साहेबांना विनंती केली होती की मुंबईची गाडी यायला लागली जरा एक अर्धा तास वाढवून देताय का बघा. आणि तिथं एक गाडी पोचली आमची आणि दुसरी 29 तिथं 35 मतं पोचली नाहीत पण विरोधकांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यामुळं आम्हाला ती मतं करता आली नाहीत. म्हणजे अशी सुद्धा अनेक गोष्टी आहेत. एकेका माणसानं आपलं म्हणून जे काम केले ना त्याचे किती सांगावे तेवढे छोटे छोटे उदाहरण आहेत आणि त्या प्रत्येकानं आपलेपणानं केलेलं हे जी लढाई आहे त्याचं हे यश आहे. आणि हे एक कुटुंब म्हणून जे आम्ही करतो आहे स्वराज्य परिवार किंवा एक कुटुंब आणि त्या कुटुंबातले आपण सगळेजण त्याचा एक नेतृत्व करणारा कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्याला देवानं जबाबदारी दिली. पण हे जे यश आहे हे सगळ्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रत्येक माझ्या सहकार्याचं कार्यकर्त्याचं यश आहे. जीवापाड त्यांनी जे एक महिनाभर अनेक लोक असे आहेत की त्यांनी महिनाभर दुसरं काही काम केलेलं नाही आणि त्यांच्यामुळं खरं तर हे साकारले म्हटलं तर चुकीचं होतं. हातकणंगलेचा उमेदवार मला वाटते मी 2 वर्षापूर्वी जाहीर केला होता की हा माणूस आमदार मी करणारच म्हणून. कारण मागच्या वेळेला आम्ही शेवटच्या 3 दिवसात त्यांना उभा केलं होतं आणि 48,000 मतं घेतली होती आणि काही कारणानं टेक्निकल पराभव तो झाला होता. त्यामुळं 5 वर्ष म्हणजे आम्ही जसं आमचा जनस्वराज्य परिवार वारणा परिवार त्यांच्यासाठी राबला पण 5 वर्ष अशोकराव माने बापू लोकांच्यामध्ये होते, लोकांनी त्यांना स्वीकारलं होतं आणि ह्याचा परिणाम म्हणून हे 46,000 मताचं मताधिक्य. आणि मग काही गोष्टी या सगळ्या महायुतीपणनं ती जागा सुटणं, आवाडे महाडिक ह्या दोघाही घटकांनी त्यात आपला सक्रिय सहभाग देणं, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत करणं, धैर्यशील मानेंना आम्ही सगळ्यांनी मिळून जे मदत लोकसभेला केली त्यांनी मदत करणं, असं सगळं ते एक समीकरण जुळून यावं लागतं. तसं हातकणंगल्यात आम्हाला ते जुळून आलं आणि म्हणून एक अतिशय चांगलं आणि सगळ्यांनी जीवापाड केलं त्याचा तो विजय आहे म्हटलं तर चुकीचं. आमचा अहमदपूरची जागासुद्धा थोडक्यात गेली म्हणजे अजूनसुद्धा तिथं चालू आहे. पहिल्या ह्याला बरेच म्हणजे अहमदपूर शहरात येऊपर्यंत 4,000चं लीड होतं म्हणजे अतिशय चांगली ती सुद्धा शेवटपर्यंत चालली जागा. चांगलं म्हणजे तसं लोकांनी चांगली साथ दिली.